नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबईच्या आझाद मैदानात वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आयोजित भव्य महामोर्चा पार पडला. या मोर्चात हजारो नागरिक, मच्छीमार, शेतकरी आणि सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. संघटनांच्या आरोपानुसार विकासाच्या नावाखाली राबवले जाणारे अनेक प्रकल्प स्थानिक समुदायांच्या उपजीविकेवर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात. वाढवण बंदर प्रकल्पामुळे समुद्रात भराव टाकल्याने पारंपरिक मच्छीमार क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता असून मच्छीमारांच्या उपजीविकेला धोका निर्माण होऊ शकतो. मोर्चात जिंदल बंदर, प्रस्तावित टेक्सटाईल पार्क, समुद्रातील विमानतळ आणि चौथी मुंबई योजनेसारख्या प्रकल्पांविरोधातही निषेध व्यक्त केला गेला. यावेळी मालाड मार्वे येथील नगरसेविका संगीता कोळी उपस्थित होत्या आणि आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी त्यांच्याशी खास बातचीत केली आहे. पाहूया. आणि भाटीगाव हा कोळी समाजाचा मुख्य गाव, म्हणजे आमचे मूळ रहिवासी कोळी आहेत तिथले, आणि त्यांच्यासाठी मी आज इथे आलेली आहे. आणि हे जे काय प्रकल्प राबवतात हे आमच्या कोळी समाजाला ह्याचा काहीच उपयोग नाही. आणि या प्रकल्पापासून आमचा कोळी समाज जाणार कुठे? आमच्या मुलांना नोकऱ्या नाही, आम्हाला मच्छी नाही, डिझेलचे भाव वाढलेत आणि हा सरकार या कोळ्यांच्या मागे हात धुवून लागलेला आहे. हा प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही आणि आम्ही कोळी आता आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही मागे हटणार नाही आणि याला आमचा विरोध असणार. काय सांगाल, वाढवण बंदरचा इफेक्ट कुठेतरी आपल्या बाकी मार्वे बीच अशा याच्यामध्ये पण दिसून येईल का? हो हो, सर्वच ठिकाणी पडणार ना. याचा सर्व मूल कोळी लोकांना याचा त्रास होणारच, कारण आमच्या मच्छीवर परिणाम होणार. आता जर तेलाचा भाव वाढला आणि मच्छी कमी आली तर आमची उदरनिर्वाह होणार कसा? आम्ही खपणार लोकांना काय देणार ना, आम्हाला काय मिळणार? आणि वरून आमच्या मुलांना नोकऱ्या नाही, असं आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही. अजूनही काही स्थानिक लोक, दादा काय सांगाल तुम्ही आज तुम्ही इथे आलात? आम्ही मठ भाटीवरून आलेलो आहोत. हे वाढवण बंदर 30 वर्षापासून आपण लढत येतोय, 35 वर्ष झाली. पण हे वाढवण बंदरचा विषय कधी कधी उत्पन्न होतोय जेव्हा भाजपाचं सरकार येते तेव्हाच उत्पन्न होतंय. काँग्रेस सरकार किंवा शिवसेना सरकारने कधीच वाढवण बंदराला मंजुरी दिलेली नव्हती. महाराष्ट्राने भाजप सरकार जेव्हा जेव्हा आलेलं आहे वाढवण बंदराला मंजुरी दिलेली आहे. माझं म्हणणं आहे की कोळी समाजासाठी तुम्ही काय करताय? एवढे नगरसेवक, एवढे खासदार, एवढे आमदार, एवढे तुम्ही मच्छीमाराचं ऐकत नाही. मच्छीमाराचं ऐकायला पाहिजे, कारण की तुम्ही मच्छीमाराच्या जीवावर तुम्ही सत्तेवर जातायत आणि आम्हाला शेतीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व केलेलं आहे. शेतकरी म्हणतायत आणि तुम्ही आमच्यावर उद्ध्वस्त झाले, पोटमाराचं पण हे करतायत तुम्ही. दादा काय सांगाल, आपले मत्स्य मंत्री आहेत नितेश राणेजी, त्यांनी कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे का? माझं म्हणणं आहे की मत्स्य व्यवसाय मंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि दिल्लीचे मत्स्य व्यवसाय मंत्र्यांनी पण पुढाकार घेऊन आमच्यावर जो अन्याय होते त्याला वाचा फोडून आम्हाला मच्छीमारांना न्याय दिला पाहिजे. आपण इथे पाहू शकतो की खूप मोठ्या प्रमाणात विरोध दिसून येतोय. माझ्याबरोबर काही स्थानिक लोक आहेत, त्यांच्याही जाणून घ्या. दादा काय सांगाल, तुम्ही मोर्चाला सामील झाला, कसा विरोध करताय? मी माटीबागचे संस्थेचा अध्यक्ष राजीव कोहली. आम्ही हा वाढवण बंदराविरोधात, हा विनाशकारी प्रकल्प जर राबवतात आम्ही त्याच्या विरोधात आहोत. या प्रकल्पाने फक्त वाढवण बंदरच नाही किंवा पालघरच इफेक्ट होणार नाही, तर मुंबई, नवी मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे सर्व इलाके बाधित होणार आहे. काय आम्ही भरती आणि ओटीच्या याच्या प्रवाहावरती आम्ही फिशिंग करतोय. जसे आमची भांग येतो त्यावेळेला आम्ही पालघरच्या समुद्रामध्ये आम्ही फिशिंग करायला जातो. मग आम्ही फिशिंग करायच्या पुढे जर हा भराव झाला, हा नवीन एअरपोर्ट झालं आणि नवी मुंबई तिथे झाली तर आमचा हा मच्छीमाराचा व्यवसाय हा उद्ध्वस्त होईल व कोळी मच्छीमार हा मरून जाईल. आपण इथे पाहू शकतो की खूप मोठा विरोध इथे दिसून येत आहे. कॅमेरामॅन विजय चतुर्वेदी सर, किरण जाधव, आवाज इंडिया.